आज आहे शुक्रवार, हर्षीतल्या काही स्पेशल देण्याचा वार. तर आज आपण बनवतोय समोसे आणि हे आहेत गव्हाच्या पिठाचे. तर इथे मी धणे आणि बडीशेप घेतलेली आहे, त्याच्यानंतर आलं लसूण मिरची आणि उकडलेला बटाटा आणि मटार. तर आलं लसूण मिरचीला मी छान ठेचून घेतलेलं आहे, हे बघा अशा प्रकारे. आणि इथे धणे आणि बडीशेपसुद्धा बारीक ठेचून घेतलेली आहे. तर फोडणीला धणे जिरे द्यायचे आहे, धणे आणि बडीशेप द्यायचे, त्याच्यानंतर वाटलेलं वाटण, घरगुती मसाले, त्याच्यानंतर बटाटा असा उकडून घेतलेला होता, त्याला हातानेच असा चुरून टाकला, वाटाणे टाकले आणि भाजी झाल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे. तुम्हाला आमचूर पावडर टाकायची असेल तरी टाकू शकता, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती. लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकून छान भाजी बनवून घेतली. तर स्टफिंग आपली झालेली आहे रेडी. गव्हाच्या पिठामध्ये बारीक रवा, मीठ, कलौंजी आणि थोडासा ओवा टाकून छान पीठ मळून घेतलेलं आहे. मोहन पण टाकून घ्यायचं आहे, म्हणजे गरम तेलाचं नाही, साध्या तेलाचं मोहन टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. आणि हे बघा अशा प्रकारे छोटे छोट्या गोळ्यांची चपाती करून घ्यायची. मी आजचे समोसे मिनी साईजचे बनवते आहे, म्हणजे कसं डब्यात द्यायला पण बरे पडतात. आणि हे बघा अशा प्रकारे समोशांचा आकार देते आहे मी. असं बनवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायची आणि फोल्ड बघा कसे करायचे आहेत, हे बघा अशा प्रकारे, म्हणजे ते छान प्रकारे उभे राहतात समोसे. हे बघा, तर सगळे समोसे रेडी झालेले आहेत पहिल्या बॅचचे. आपण छान तळून घेऊया. तर तळण्यासाठी जे तेल असतं ते एकदम कमी गरम झालेलं असायला पाहिजे, नाहीतर तुमचे समोसे म्हणजे वरून शिजतील, आतून कच्चे राहतील. तर हे बघा हळूहळू एक 10 ते 15 मिनटं लागतात त्यांना तळून घ्यायला. आणि आता हर्षीतला मी टेस्ट करायला देते, कारण तो मला रात्रीच बोललेला मला टेस्ट करायला दे. 5 ते 6 मला समोसे डब्यामध्ये दे आणि 2 तरी मला टेस्ट करायला दे, मला भूक लागते. चपाती भाजी खाताना भूक नाही लागत, हे खाताना भूक लागते. हे बघा, आणि त्यालासुद्धा आवडलेले आहेत. आणि उरलेलं जे पीठ होतं त्याच्या आपण चहाबरोबर खायला छान पुऱ्या करून घेतो आहे. तर पुरी तुम्ही बघा कशी टम्म फुगली आहे. तर कुठलंही पीठ उरलं असेल तर वाया घालू नका, पुऱ्या किंवा पराठे बनवून खाऊन टाकायचे. आणि आता अहोंना देते आहे टेस्ट करायला. कसं झालं आहे समोसा? मग कोणी बनवलं आहे एवढ्या सकाळी? कोण बनवणार? हॉटेल टाकूया काय? बघ किती मस्त नाश्ता आहे, पुऱ्या दिल्या आहेत, मस्त आल्याची चहा दिली आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.